विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ती अगदी 87 जागांसाठी जाहिरात आलेली आहे. नक्की जागांमध्ये वाढ होणारच, पण एक त्या अनुषंगाने लक्षात घ्या, तो विचार कुठे डोक्यामध्ये आणू नका. त्या अनुषंगाने तयारीला लागा. शेवटी शासन जे द्यायचं ते देणारच आहे आपल्याला. आलं लक्षात? त्यामुळे लक्षात घ्या की जागा खर्च वाढू पण शकतात पुढे आहे, पण अभ्यासाला सुरुवात करा. आज आपल्याकडे बरोबर 5 महिने बाकी आहे. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेचा पूर्ण महिना मिळतोय. म्हणजे आपल्याला शेड्यूल आज एप्रिल पर्यंत करावं लागणार आहे आणि मे महिना हा आपल्याला रिव्हिजन साठी ठेवावा लागणार आहे. आलं लक्षात? 31 मे 2026 रोजी तर परीक्षा होत आहे. त्याकरिता आपण एक बॅच सुरू केलेली आहे. ती बॅच फक्त पीवायक्यू अनालिसिस बॅच वरती चालणार आहे. आलं लक्षात? मग कमी वेळ आहे ना, आपल्याकडे फक्त 150 दिवस बाकी आहे. 150 दिवसामध्ये जर आपल्याला शेड्यूल करायचं असेल तर मी कशा पद्धतीने केलेलं पाहिजे, तर त्या अनुषंगाने लक्षात घ्या, फक्त 699 रुपयामध्ये आपण पूर्ण 5 महिन्याची बॅच घेतोय आणि ती बॅच फक्त पूर्वसाठी असणार आहे. मुख्यचं शेड्यूल वेगळं राहणार आहे. आले? म्हणजे जेव्हा आपल्याला पूर्वची परीक्षा अगदी 5 महिन्यामध्ये तयारी करायची तर पूर्ववरून मुख्यला कसं जाता येईल, त्याच्यासाठी सर्वात मोठी हीच संधी राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 5 महिने मिळाले, 150 दिवस आहे. त्या अनुषंगाने अभ्यासाचे नियोजन करा आणि पुढे पाऊल टाका. ही बॅच 1 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. पहिल्या दिवसापासूनच म्हणजे जेवढे 2013 ते 2025 पर्यंत जेवढे प्रश्नपत्रिका आलेले आहे आणि यामध्ये फक्त पेपर 1 आपण घेतोय. आलं लक्षात? म्हणजेच त्यानुसार लक्षात घ्यायचं की तुम्हाला जो प्रश्नपत्रिका घेणार आहे, प्रत्येक प्रश्न सखोलपणे त्या प्रश्नाचं विश्लेषण आणि त्यासोबत विश्लेषणासोबत टॉपिक सुद्धा आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. आलं लक्षात? कमीत कमी वेळामध्ये काय काय वाचायचं, काय नाही वाचायचं आणि कसा अभ्यास करायचा हे तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाने ही बॅच जॉईन करावी, अशी ही बॅच आहे. म्हणून नक्की जॉईन करा. तुम्हाला खरंच खूप भरपूर मिळणार आहे.